मित्रांनो, ज्या देशात लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य नीट पेपर लीकमुळे अंधारात गेले, जिथे शेकडो गरीब विद्यार्थी आणि आंदोलक अजूनही पोलिसांच्या कोठडीत म्हणजेच जेलमध्ये सडत आहेत, तिथेच दिल्लीच्या एका आलिशान हॉटेलमध्ये कोल्ड कॉफी पीत आणि गाण्यावर नाचत सेलिब्रेशन सुरू आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. ज्या कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच CJPने विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन सुरू केलं होतं, त्याच पक्षाचे नेते आता एका मोठ्या वादात अडकलेत. देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला खरा, पण त्यानंतर CJPच्या नेत्यांनी जे काही केलं ते पाहून संपूर्ण देश संतापला आहे. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि CJPचा विजय. सर्वात आधी समजून घेऊया की नक्की काय घडलं. नीट पेपर लीक प्रकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर CJPने तीव्र आंदोलन छेडलं होतं. विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि CJPचा वाढता दबाव यामुळे अखेर सरकारला झुकावंच लागलं. 25 जुलै 2026 रोजी देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. एका तरुण आणि नवीन संघटनेसाठी हा खूप मोठा राजकीय विजय मानला जातो. राजीनामा झाल्या CJPचे मुख्य नेते आणि कार्यकर्ते दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गोळा झाले. तिथे त्यांनी गाणी लावून प्रचंड डान्स केला, सेलिब्रेशन केलं आणि कोल्ड कॉफीच्या पार्ट्या केल्या. सोशल मीडियावर जेव्हा हा डान्सचा व्हिडिओ समोर आला तेव्हा मात्र खळबळ उडाली. लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. अहो नेते हो, बिहार, बंगाल, देशाच्या इतर भागात जे गरीब विद्यार्थी आणि तुमचेच आंदोलक साथीदार अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे, जेलमध्ये आहे, त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच नाही वाटत का? एका बाजूला विद्यार्थी रडत आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही हॉटेलमध्ये डिस्को करत आहात. या वादावर जेव्हा मीडियाने CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांना थेट प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सौरभ दास म्हणाले, आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनही करू शकतो, नाचत नाचत कोल्ड कॉफीही पीत आंदोलन करू शकतो. ही आजची तरुण पिढी म्हणजेच जेन झी आहे. आमची ही पद्धत जुन्या विचारसरणीच्या काका काकूंना कधीच समजणार नाही. म्हणजेच एका बाजूला विद्यार्थ्यांचे गंभीर प्रश्न आहेत आणि दुसरीकडे या तरुण पिढीची स्टाईल म्हणून खपवण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मित्रांनो, प्रश्न हा पडतो की CJPची ही पद्धत खरोखरच आजच्या तरुणांची नवीन क्रांती आहे की विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळून स्वतःचंच राजकारण चमकवण्याचा हा एक स्टंट आहे? तुम्हाला काय वाटतं? CJPने जेलमध्ये असलेल्या विद्यार्थ्याची वाट न पाहता असा डान्स करणं योग्य वाटतं का? की सौरभ दास म्हणतात तसं जेन झीचं आंदोलन आहे? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ट्रेंडिंग विषयाच्या विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.